मंडळी, सर्वोच्च न्यायालयात गेल्या एक आठवड्यापासून ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील शिवसेना पक्षचिन्ह आणि पक्षाच्या नावाबाबत सुनावणी सुरू आहे। आज या सुनावणीचा चौथा दिवस होता। यावेळी झालेल्या दोन्ही आठवड्यांमधील सुनावणीमध्ये ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी मांडलेली बाजू न्यायालयामध्ये वरचढ ठरली आहे। या चारही दिवसांमध्ये सिब्बलांनी न्यायालयात अगदी मोजकेच मुद्दे मांडले, पण ते मुद्दे सिब्बलांनी शेवटपर्यंत लावून धरले, त्याचे पुरावे कोर्टामध्ये दिले। यामध्ये 2018 मध्ये शिवसेना पक्षाची घटना निवडणूक आयोगाकडे देण्याचा मुद्दा असेल, पत्र निवडणूक आयोगाकडे देण्याचा मुद्दा असेल किंवा मग विधिमंडळ पक्ष विरुद्ध राजकीय पक्षाचा मुद्दा असेल, सिब्बलांनी जे काही मुद्दे मांडले ते अगदी तगड्या तयारीनिशी मांडले आणि त्यामुळेच ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये शिंदे गटाविरोधातली विजयाची आशा पुन्हा एकदा प्रज्वलित झाली आहे। त्यामुळेच ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आज कोर्टामध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडले आणि सोबतच गेल्या 3 दिवसांमध्ये सुद्धा सिब्बलांच्या कोणत्या युक्तिवादांमुळे ठाकरे गटाचं पारडं जड ठरायला लागलेलं आहे, हेच आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर जाणून घ्यायचंय। नमस्कार, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सुरुवातीला शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत पहिल्या 3 दिवसांमध्ये कपिल सिब्बलांनी कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडलेले ते थोडक्यात बघूया। सिब्बलांनी मांडलेला पहिला महत्त्वाचा मुद्दा होता शिवसेनेची स्थापना 1966 मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी केली होती। त्यानंतर 2013 मध्ये उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून नियुक्ती झाली आणि 2018 मध्ये पक्षाच्या अंतर्गत निवडणुका नियमांनुसार पार पडल्या। या सर्व प्रक्रियेची अधिकृत कागदपत्र न्यायालयात सादर करण्यात आली असून पक्षाच्या वैध नेतृत्वाबाबत कोणतीही शंका त्यामुळे राहत नाही। दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे 2018 मध्ये एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी नियुक्ती स्वतः उद्धव ठाकरेंनीच केलेली होती। म्हणजेच शिंदे यांना मिळालेलं राजकीय स्थान हे मूळ पक्षप्रमुखांनी दिलेलं होतं। त्यामुळे नंतर त्याच पक्षावर आणि त्याच्या नावावर दावा सांगणं हे घटनात्मक दृष्ट्या ग्राह्य धरता येणार नाहीये। त्यानंतर तिसरा मुद्दा सिब्बलांनी मांडला होता की राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे दोन पूर्णपणे वेगळे घटक आहेत। केवळ आमदारांची संख्या जास्त असल्यामुळे एखादा गट मूळ राजकीय पक्ष ठरत नाही। त्यानंतर सिब्बलांनी मांडलेला चौथा महत्त्वाचा मुद्दा होता की एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा वेगळा होता आणि निवडणूक आयोगासमोर पक्ष आणि पक्षचिन्हाचा मुद्दा हा वेगळा होता। सिब्बलांच्या मते आधी आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न हा ठरायला हवा होता, त्यानंतर पक्ष कुणाचा हा प्रश्न हाताळायला हवा होता। कारण जर शिंदे गटातील आमदार अपात्र ठरले तर त्यांचं संख्याबळ हे बदलू शकतं आणि जर संख्याबळ बदललं तर निवडणूक आयोगासमोर पक्षावर दावा करणाऱ्या गटाचं बहुमत सुद्धा बदलू शकतं। आता बघा, सिब्बलांनी हे महत्त्वाचे मुद्दे पहिल्या 3 दिवसांमध्ये मांडलेले होते। आता एका बाजूने सिब्बलांनी हे मुद्दे मांडल्यावर दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगाने सुद्धा त्यांची बाजू मांडताना सिब्बलांच्या काही मुद्द्यांवर बोट ठेवलेलं होतं। त्यातला सर्वात वादाचा मुद्दा ठरला तो म्हणजे 2018 मध्ये शिवसेनेची घटना आणि झालेल्या नियुक्त्यांचं पत्र हे निवडणूक आयोगाला मिळालंच नाही असं निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे। आता निवडणूक आयोगाच्या याच मुद्द्यावर कपिल सिब्बलांनी आज चौथ्या दिवशी अगदी पुराव्यांसकट निवडणूक आयोगाला कात्रीत पकडलेलं आहे। आज चौथ्या दिवशी सिब्बलांनी निवडणूक आयोगाने जो प्रतियुक्तिवाद केला होता त्यावर टिप्पणी केली आहे। आजच्या दिवसातला सिब्बलांचा सुनावणीतला महत्त्वाचा मुद्दा हा होता की 2018 ची घटना माहीत नसल्याचा आयोगाचा दावा खोटा आहे। सिब्बलांच्या म्हणण्यानुसार ठाकरे गटाने कायद्यानुसार 2018 मध्ये सर्व पदाधिकाऱ्यांची नावं ही आयोगाला कळवलेली होती। म्हणजेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नावं ही आयोगाला कळवण्यात आलेली होती, त्यासाठी पत्र लिहिलेलं होतं। ठाकरे गटाच्या पत्रामध्ये स्पष्टपणे शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेखही होता। तरी सुद्धा निवडणूक आयोग सोयीस्करपणे असं म्हणतंय की त्यांना 2018च्या घटनेची कोणतीही माहिती नाहीये। जर आयोगाला माहिती नव्हती तर पक्षप्रमुख या पदाची नोंद त्यांनी कशी घेतली? सोबतच सिब्बलांनी याबाबत आणखी एक महत्त्वाचा पुरावा कोर्टात दिलाय। निवडणूक आयोग एका बाजूला असं म्हणतंय की 2018 मध्ये पक्षात केलेल्या नियुक्त्यांबाबत आयोगाला माहिती नाही असं आयोग म्हणतंय, पण आयोगाचाच शिक्का ठाकरे गटानं पाठवलेल्या 2018च्या पत्रावर आहे। मग हा शिक्का आला कुठून? बघा, हाच महत्त्वाचा मुद्दा सिब्बलांनी आज कोर्टात मांडलाय आणि सोबत शिंदे गटाला आणि निवडणूक आयोगाला चॅलेंज दिलंय की ते पत्र जर खोटं 2018 नंतर काढलेलं निघालं
तर कोर्टानं माझ्या सकट सगळ्यांवर कारवाई करावी। सिब्बलांच्या याच परखड आणि पुराव्यांसकट केलेल्या आजच्या युक्तिवादामुळे ठाकरे गटाची बाजू कोर्टामध्ये अधिक उचलली गेली आहे। थोडक्यात आजच्या सुनावणीमध्ये सिब्बलांनी निवडणूक आयोग आणि शिंदे गटाच्या वकिलांनी केलेले सगळे खोटे आरोप आणि प्रतियुक्तिवादांवर पुराव्यानिशी उत्तरं दिली आहेत। त्यामुळेच ही महासुनावणी कपिल सिब्बलांनी शेवटात अगदी वन साइडेड केली आहे असं सुद्धा बोललं जात आहे। आता सिब्बलांच्या या युक्तिवादानंतर शिंदे गट काय प्रत्युत्तर देणार आहे आणि या सुनावणीचा निकाल अखेर कधी लागणार आहे हे भविष्यात समजेल। अनेकांना असं वाटतंय हा निकाल आता सुद्धा लागू शकतो। अनेकांचं असं म्हणणं आहे की हा निकाल आता लागणार नाही तर थेट पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या आधी सुद्धा लागू शकतो। तुम्हाला काय वाटतंय? शिवसेना पक्षचिन्ह आणि नाव ठाकरे गटाला मिळालं पाहिजे की शिंदेंकडे गेलं पाहिजे? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो, ऑनलाईन नेताला फॉलो आणि सबस्क्राईब आठवणीने करा।